सावित्री, चहा आणि पाणी घेऊन ये. मॅडम कामच तसं होतं म्हणून लगेच निघालो. बोला ना. मला माहिती आहे की आदित्यचा कामावर फोकस नाही आहे. तो काल ऑफिसमध्ये पण आला नाही. काल तुम्ही त्याला फंडाची सर्व रक्कम पोच केली होती ना मॅडम. मला अपेक्षित होतं की त्यांनी ते मला आणून द्यायला पाहिजे होती. ती जर दिली असती तर आज प्रोजेक्ट चालू झाला असता आणि त्याला आठवण व्हावी म्हणून मी त्याला फोनही केला होता. तो म्हणला आणून देतो. बरं नाही आणलं. मला वाटलं ऑफिसमध्ये आणून देईल. मॅडम मला शंका येते की तो रक्कम घेऊन गायब झाला असणार. नाही नाही, तो असं करणं शक्यच नाही. पण मॅडम तुम्ही इतकं विश्वासाने कसं बोलू शकता? म्हणजे तुम्ही फक्त त्याला दोनदाच भेटलाय तरी सुद्धा तुम्ही इतकं खात्रीशीर बोलू शकता? हो, इतक्या वर्षांचा अनुभव आहे. मला माणसांची पारख आहे. तो मुलगा प्रामाणिक वाटतो, जबाबदार वाटतो. त्याची जेन्युइनली काहीतरी अडचण आली असेल आणि म्हणून त्याला यायला जमलं नसेल. पण तो मुलगा पळून जाईल असं वाटत नाही. एक्सासू मॉम, तुम्हाला आठवतंय ना त्याचा कॉल आलेला प्रीतमला? तेव्हा तो सांगत होता की ती म्हातारी आजी जिच्या घरात तो आता राहतोय ती आजारी आहे म्हणून. तिच्या आजारपणातच त्याने ना सगळे पैसे उडवले असणार, म्हणून तर अशी टाळाटाळ करतोय. त्याला असं करता येणार नाही. फंडाचे पैसे त्यांनी वैयक्तिक कामासाठी वापरणं चुकीचं आहे. मॅडम तुम्ही त्याला जाब विचारा. हो ठीक आहे, म्हणजे बरोबर आहे तुमचं. तुम्ही आदित्यला इथे बोलावून घ्या, मी बघते काय करायचं. आदित्य तू मॅडमच्या घरी ये. नाही लगेच ये. यस मॅडम, तुम्ही या आदित्यवर विश्वास ठेवून एवढी मोठी रक्कम त्याच्या घरी पोच केली ना, मग त्यांनी मला घरी का आणून दिली नाही त्याचा त्याला जाब विचारा. तो आज ऑफिसमध्ये देखील आला नाही. ही रक्कम घेऊन पळून जाण्याचा तर विचार नाही ना त्याचा? या नवीन मुलांचे सर्व प्लॅन्स मला माहिती आहेत. आधी प्रोजेक्ट मिळवण्यासाठी प्रामाणिकपणाचा आव आणायचा, सोंग करायचं आणि एकदा रक्कम मिळाली की काय व्हायचं. काय रे आदित्य, बरोबर की नाही? काय बरोबर बोलताय सर? हा सर, का असे खोटे नाटे आरोप करताय सर? मी का पैसे घेऊन पळून जाईन? अरे ते प्रोजेक्ट माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. मी खूप मेहनत घेतली आहे त्याच्यावर. मला स्वतःला आजपासूनच प्रोजेक्ट सुरू करायचं होतं, पण आजीची तब्येत बिघडली म्हणून मला तिकडे जावं लागलं. आणि त्या सगळ्या गडबडीत मला तुमच्याकडे येऊन पैसे द्यायला वेळ नाही मिळाला. बस प्लीज हो, असे आरोप करू नका माझ्यावर. मी पळून जाणाऱ्यातला तर अजिबात नाही. अरे नाही नाही आदित्य, तू पळून नशील गेला, पण तुझ्या त्या म्हाताऱ्या आजीच्या इलाजासाठी तुला पैसे लागलेच असतील ना. तिथे वापरलेस ना तू. तुला माहितीये ना, तू असे कंपनीचे पैसे स्वतःच्या खाजगी कामासाठी नाही यूज करू शकत. असं अलाउडच नाहीये. आदित्य, जर तुला पैशांची गरज होती तर सांगायचं होतंस. कंपनीचे पैसे हे शेअर होल्डर्सचे पैसे असतात आणि ते पैसे कुणीही खाजगी कामांसाठी वापरू शकत नाही. आणि हे तुला आधीच माहिती असायला हवं होतं. हाच सिरियसनेस आहे का तुझा कामाचा? तुझं ड्रीम प्रोजेक्ट आहे ना, मग सुरुवातीलाच तू रूल्स ब्रेक करायला घेतलेस? असं काम करून कसं चालेल? हो, आणि तुझ्याकडे तर काहीच पैसे नाहीयेत. मग तू त्या म्हाताऱ्या आजीचा इलाज कशाने करतोयस? यातलेच पैसे उडवले असतील ना त्यांच्या ट्रीटमेंटसाठी. कसं आहे ना, जगात जशी वाईट माणसं असतात ना, तशी चांगली माणसं पण असतात. पण ते तुम्हाला कळणार नाही. आणि आजीच्या इलाजाची काळजी करू नका. तिच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद केली आम्ही, आणि त्यासाठी माझ्या बायकोने तिचे दागिने गहाण ठेवले. इथं बंगल्यात राहणाऱ्या माणसांना चाळीतल्या माणसांची माणुसकी नाही समज. खरी माणुसकी तर तिकडे आहे, चाळीतला प्रत्येक माणूस मदतीसाठी धावून आलाय. प्रत्येक माणसाने खारीचा वाटा उचलला. बोल ब्रो. हाय अनुपम. अनुपम, ऍक्च्युली एक थोडं काम होतं तुझ्याकडे. मला ना जरा
काही थोडं पैशांची गरज होती, इमर्जन्सी आहे. आणि प्लीज प्लीज जरा मला ट्रान्सफर करशील का? मी लवकरात लवकर तुला रिटर्न करतो. सॉरी आदित्य, तुला हेल्प नाही करू शकणार मी. अनुपम, सिरियसली लिसन, मला आता खरंच तुझ्या मदतीची गरज आहे. समजतंय मला, पण कसं आहे, तू सध्या किर्लोस्कर कंपनीत नाही आहेस, त्यामुळे तुम्हाला पैसे परत कसे करणार आहेस? जॉब नाही, काय नाही, मग हे बघ, मी अनुपम, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता आजीच्या उपचारासाठी पैशाची व्यवस्था कशी करणार आहे मी? काय झालं? मी आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू. देव आहे ना आपल्या सोबत, तो नक्की काहीतरी मार्ग काढेल. हे बघा, आपल्याला असं हार मानून नाही चालणार. सध्या तरी आजीला हॉस्पिटलात नेऊन तिच्या उपचारांच्या रकमेचा तरी बंदोबस्त करायला हवा. आजीवर उपचार करणं महत्वाचं आहे. ते लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे. पण तो पैसे नाही आहे ग. मी तुला बोललो खरं की मी करतो काहीतरी पैशांची अरेंजमेंट, पण माझ्या एका जुन्या मित्राला फोन केला होता, मला मदत करेल, पण असं म्हणणं होतं की आता मी किर्लोस्कर नाही. तुम्ही किर्लोस्कर आहात अन कायम किर्लोस्करच राहणार आहात. हे बघा आदित्य सर, असं समजा की ही आपली परीक्षा सुरू आहे. आपल्याला दोघांना असं हार मानून नाही चालणार. पारू, काय करतेस? नाही, आदित्य सर, हे बघा, एखाद्याच्या जीवापेक्षा दागिना महत्वाचा नाहीये. आणि सध्या आपल्यासाठी फक्त आजीचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही नकार देऊ नका. हे घ्या प्लीज प्लीज.